सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला कोर्टात सुनावणीला सुरुवात झाल्यावर आता एक आरोपींचे जबाब समोर येत आहेत। सध्या तुरुंगात असलेला असाच एक आरोपी सुदर्शन घुलेचा सविस्तर जबाब माझाच्या हाती लागलाय। घुलेने सरपंचाच्या अपहरणापासून त्यांच्यावर केलेल्या अत्याचाराची संपूर्ण कहाणी आपल्या जबाबात सांगितली। संतोष देशमुखांचं अपहरण करण्यासाठी 2 गाड्या वापरण्यात आल्या होत्या। त्यातील एक गाडी टोल नाक्यावर तर दुसरी गाडी समोरून लावली होती। संतोष देशमुखांचं अपहरण करताच वायर, पाईप आणि लाकडी दांड्याने मारहाणीला सुरुवात झालेली, तसंच क्लच वायरनेही मारहाण झाल्याची माहिती सुदर्शन घुलेने आपल्या कबुली जबाबामध्ये दिलेली आहे। तर सुदर्शन घुलेने सरपंच हत्येचा कबुली जबाब देताना नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूया। टाकळी चिंचोली शिवारात सरपंचांना खाली उतरवून कपडे काढले, सोबतच हत्यारांनी सरपंचांना 2 तास मारत होते। त्यावेळी जयराम चाटेच्या मोबाईलवरून विष्णू चाटेशी माझं 2-3 वेळा बोलणंही झालं। सुदर्शन घुलेच्या कबुली जबाबात ही माहिती समोर येते। विष्णू चाटेने सांगितले त्याला असा मारा की दहशत कायम राहिली पाहिजे। प्रतीक घुलेने देशमुखांच्या तोंडात लघवी केली। प्रतीक घुलेने छातीवर पळत येऊन दोन्ही पायांनी उडी मारली। सरपंच देशमुखांना दैठणा फाटा येथे रस्त्याच्या कडेला टाकून आम्ही वाशी गावाकडे स्कॉर्पिओ गाडीत बसून निघून गेलो। सुदर्शन घुलेचा कबुली जबाब आता समोर आलाय। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात नव्या थिअरीचा